पावसाळा म्हणजे मला तर असं वाटतं की गरमागरम भात आणि कालवण वरपायचा एक ऑफिशियल सीझनच आहे. त्यात कालवण जर माशाच्या डोक्याचं, शेपटीचं किंवा काट्याचं असेल तर चवीला आलेली भरतीच. सुरमईसारखे मोठे मासे आणले तर काहींना डोकं खाता येत नाही किंवा शेपटीला मांस कमी असतं. त्यामुळे अशा वेळी जर शेपटी, डोकं आणि काटा यांचं कालवण केलं तर चवीला खूप अप्रतिम लागतं. चला तर मग पाहूया आजच्या रेसिपीमध्ये माशाचं कालवण. तर या इथे मी सुरमई आणली होती आणि लहानच होती, त्याच्यामुळे ही शेपटीकडचा भाग आणि मध्ये 1-2 पीस ठेवून दिले होते आणि डोक्याकडचा जो भाग आहे याचं म्हटलं कालवण बनवूया. तर मॅरिनेट करताना नेहमीसारखंच हळद, मीठ, मसाला आणि कोकमाचं आगळ लावून घेतलेलं होतं. मॅरिनेशन नाही करून ठेवलं तरी चालेल. मॅरिनेशन मी आधी केलं होतं त्यामुळे आत्ता असेच वापरते फिश. तर त्यासाठी इथे मी खोबरं घेतलं आहे. तर खोबरं अगदी थोडंच घेतलं आहे, अगदी 1 टेबलस्पून वगैरे होईल किसल्यानंतर ओलं खोबरं. त्यात 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्या अंदाजाने तिखट घालून घ्यायचं. या ठिकाणी मी उंची तिखट वापरले, जे तिखटाला पण आहे आणि कलर पण चांगला येतो. 2 चमचे वापरले आणि इथे मी धणेपूड वापरते. तुम्ही भिजवलेले धणे वापरले तरीसुद्धा चालतील किंवा भिजवलेल्या मिरच्या वापरल्या तरीसुद्धा चालेल. अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व खोबऱ्यावालं वाटण आहे ते आपल्याला व्यवस्थित गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे जे कालवण आहे ते पातळच बरं वाटतं, चवीला पण छान लागतं. त्याच्यामुळे पाणी वगैरे घालून मी व्यवस्थित गंधासारखं वाटून घेतलं आहे. या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल बेतानेच घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे वाटण आहे ते मी परतून घेणार आहे. तर तेल सुटेपर्यंत वगैरे वाटण आपण हे परतून घ्यायचं. त्याच्यामुळे लसणीचा जो कच्चेपणा वगैरे आहे तो निघून जातो आणि वाटणाची चव अतिशय सुंदर येते. लसणीचा स्वाद जास्त आवडत असेल तर तेलामध्ये थोडीशी लसूण ठेचून घातली तरीसुद्धा चालेल. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे वाटण आहे ओल्या खोबऱ्याचं त्याला तेल सुटायला लागलं आहे. आता तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आणि इथे मी 2 कोकमं घालून घेते. आंबटपणाला व्यवस्थित आहेत त्याच्यामुळे 2 पुरेशी आहेत. कोकम आगळ घातलं तरीसुद्धा चालेल. आता या वाटणाला पाणी घातल्यानंतर एक उकळी आली की त्यामध्ये जे आपले मासे आहेत म्हणजे जो डोक्याकडचा भाग, शेपटी आणि मोडोसा वगैरे असे जे मासे असतात त्यांचा काटा वगैरे असेल तर ते यामध्ये घालून घ्यायचं. त्याची चव खरंच खूप अप्रतिम लागते. आणि आता सर्व मिश्रण ढवळून घ्यायचं एकदाच आणि झाकण ठेवून शिजायला द्यायचं आहे. तर मासे शिजायला वेळ लागत नाही, सारखे ढवळत शिजवायचे नाहीत, नाही तर माशाचे तुकडे होतात. त्यामुळे एखादी व्यवस्थित उकळी आणायची की आपलं हे माशाचं कालवण तयार आहे. गरमागरम भाताबरोबर हे माशाचं कालवण सर्व करा. पावसाळी सीझनमध्ये खायला अतिशय अप्रतिम, का तर झणझणीत होतं, गरमागरम आहे आणि चवीला पण उत्कृष्ट. तर याप्रमाणे माशाचं कालवण कधी केलं नसेल तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.